जय सद्गुरू खवयांनो, परवा गावाकडून आमच्या शेतातील वांगी आणली. ती शेवटच्या तोड्याची होती, म्हणजेच ती निबर होती. म्हणून मी डाळ वांग करायचं ठरवलं. डाळ वांग करण्यासाठी वांग्याच्या फोडी करून पाण्यात टाकल्या आणि नंतर कुकरमध्ये तुरीची डाळ धुवून घेतली. त्यात या वांग्याच्या फोडी, हळद आणि तेलाची एक धार सोडली. कुकरला 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरमधील मिश्रण चांगलं स्मॅश करून घेतलं. मिश्रण चांगलं स्मॅश होतंय तोपर्यंत गाईज लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आता हे मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे. यातच चवीपुरतं मीठ, गूळ, चिंच आणि शेंगदाण्याचा कूट टाका आणि नंतर फोडणी करू. आता फोडणीसाठी मोहरी, जिरे आणि हिरवी मिरची आणि लसूण टाकलेला ठेचा वापरा. एक उकळी आल्यानंतर सर्व करा. तर खूप छान लागते. नक्की ट्राय करा. तोपर्यंत बाय.